गणपतीची शॉपिंग करण्यासाठी दादरला आलेलो आहोत. आता बघणार आहोत आजच्या दिवशी काय आहे दादरमध्ये. गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे आणि दादर बघू शकता थोडंफार खाली आहे. भाजी मार्केटमध्ये गर्दी नाही आहे आज, पण कचरा बघा, भरपूर असा कचरा आहे. तर आता पुढे जाऊन बघणार आहोत आपण काय काय आहे ते. 11 वाजलेले आहेत, आज एवढी काही गर्दी नाही आहे. बघा दाखवते मी तुम्हाला. ते ना फुल मार्केट हे फळं वगैरे घेऊन बसलेले आहेत गणपती बाप्पाचे. थोडीफार दुकानं ओपन झालेली आहे. सकाळचे 11 वाजलेले आहेत, त्यामुळे काय एवढं जास्त दुकानं ओपन नाही झालेली आहेत. तर पुढे दाखवते मी तुम्हाला. अजून कबूतरखान्याजवळचा तुम्हाला परिसर आहे. सकाळचे 11 वाजलेले आहेत, अजून दुकानं ओपन नाही झालेली आहेत. 11 वाजलेत म्हणून. इथे प्लाझाच्या इथे मी आलेली आहे. प्लाझाच्या इथे बघा अजून शॉप वगैरे लागलेले नाही आहे. हे बघा सकाळचे 11:30 वाजलेले ना मंडळी. आपण छबिलदास गल्लीमध्ये आलेलो आहोत. इथे बघा हे खाली दिसतंय 11:30 वाजता. खालीच आहे अजून, पण नंतर 12च्या नंतर स्टॉल लागतात. गल्ली आहे, स्टॉल अजून उघडलेले नाही आहेत काय काय, तर थोडीफार खालीच दिसते मला तर. हे बघा पुढे कसं माणसाने शॉपिंग वगैरे करून झाले असतील ना काल, त्यामुळे जरा लेट दुकानं उघडतात. हे बघा पूर्ण असं खाली दिसतंय, जास्त माणसं पण नाही आहेत. हे बघा पुढे नाही इथे आपण असं म्हणजे पाऊचचं दुकान आहे. तर आपल्याला पाऊच वगैरे पाहिजे असेल तर इथे पाऊच वगैरे पण घेऊ शकतो. हे बघा तर मी आता पाऊच बघत होती. तर आता बघूया इथे काय. अंकल सिंगल चाहिए था मुझे. बघू शकता इथे पडद्यांची वगैरे शॉप आहेत. हे बघा पडदे वगैरे आपल्याला घ्यायचे असतील तर. त्याचप्रमाणे इथे बघा कंठ्यांचे शॉप आहेत. कंठ्या वगैरे पण घेऊ शकतो आपण इथे. बघा आणि इथे पडदे वगैरे पण आहेत शॉपिंग करण्यासाठी छान छान असे. पुढे बघा इथे ना अशा बॅग्स वगैरे आहेत. बॅग वगैरे आहेत. कैसे अंकल बैग वगैरह ये कैसा स्टार्टिंग क्या है आपके पास? स्टार्टिंग क्या है? 100 रुपीज़ का. हे बघा 100 रुपयाला बॅगा दिसत आहेत तुम्हाला. इथे ना स्टॉल लागायचे चालू होतात आहेत. आपल्या कबूतरखान्याच्या विसाव हॉटेलच्या लेंथला आता स्टॉल लागायचे चालू होतात आहेत. हे बघा इथे ना टॉप वगैरे पण आहेत. सगळे शॉप लागलेले आहेत. हे बघा रेडीमेड ड्रेस वगैरे पण आहेत. हे बघा बघा इथे शॉप लागतात आहेत आता. असं गणपतीचे आपल्याला कंठ्या वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर इथे माळा वगैरे पण आहेत. हे बघा आता सगळे शॉप चालू होतात आहेत तिथे. तर आता पुढे जाऊन बघूया आपण काय काय आहे ते अजून. हे बघा सगळे शॉप ना आता चालू होतात आहेत. आता लागायचे चालू होतात आहेत. इथे तुम्हाला असे कप वगैरे पाहिजे असतील तर हे बघा कप वगैरे पण आहेत. हे बघा डेकोरेशनसाठी काही बाऊल वगैरे. कप सेट जास्त आहेत. हे बघा अगरबत्तीचं भांडं, कप सेट वगैरे आहेत. पुढे इथे टॉप वगैरे पण आहेत. हे कबूतरखान्याच्या अपोजिटलाच आहे. कबूतरखान्याच्या इथेच आहे. तोरणं दिसतात आहेत मला. हे बघा हे काय आहे? ओके थालीचं आहे का? हे बघा साईडला असं ना शुभ लाभासाठी तुम्हाला दिलेलं आहे. बाकी इथे ना आपल्याला तोरणं दिसतात आहेत छान छान. हे बघा सुंदर सुंदर. तोरणाचं काय प्राइस वगैरे आहे दादा आपल्याकडे? 450 रुपये. ओके मला हवे नाही का फिक्स रेट 300ला येणार. 300ला. हे बघा छान छान अशी तोरणं दिसतात आहेत मला. तोरणं वेगवेगळी आहेत. हे तुम्हाला ना हनुमान मंदिराच्या अपोजिटला आहे. तर पुढे आपण बघूया अजून काय आहेत ते. पुढे मला इथे ना मस्त असे फ्लावर्स दिसतात आहेत. हे बघा फ्लावर्स वगैरे पण सुंदर सुंदर आहेत. त्याचप्रमाणे बाऊल आहे. हे बघा ब्लाऊज पीस आहेत. आणि ही फुलं वगैरे कशी आहेत? 80 रुपये अशी आहेत. हे बघा आणि छान छान असे फ्लावर्स आहेत. त्याचप्रमाणे मी ह्याचा व्हिडिओ बनवलेला नाही बघा.
तर हे असे फ्रूट वगैरे ठेवण्यासाठी तुम्हाला पाहिजे असतील ना, ते बघा छान छान असे बाऊल आहेत. हे बघा फ्रूट ठेवण्यासाठी बघा सुंदर असे छान छान असे आहेत, सिल्वरमध्ये आहेत. मंडळी आपण इथे ना आता फ्रूट ठेवण्यासाठी काही बास्केट वगैरे बघूया. तर छान छान असे बास्केट आहेत इथे वेगवेगळे. हे बघा तुम्हाला दाखवते मी. सुंदर सुंदर ड्रायफ्रूट ठेवण्यासाठी, तुम्हाला फुलं ठेवण्यासाठी छान छान असे बास्केट आहेत. ह्याचा काय प्राईस आहे दादा? 120 रुपये. कमी नाही? ओके बघा 120ला असं प्राईज आहे. तर ह्यातलं आपण एक घेऊया. छान वाटतं आहे फ्रूट ठेवण्यासाठी बास्केट. आणि तुम्हाला ना कमळाच्या ह्याच्यामध्ये मी दाखवते. हे बघा मस्त असा. आणि हा एक टोकरी टाईप आहे बघा. तर मी आता एक बास्केट घेतला आहे. दादा 100नी द्या ना. फक्त माल 200-200ला विकलो ते माल. हे बघा हे द्या एक मला. हे बघा हे बास्केट घेतले आपण. 120ला बास्केट दिले दादानी. पानं वगैरे कशी आहेत? प्लेट्स, केळीच्या पाण्याच्या प्लेट्स वगैरे काय प्राईस आहे? सगळे प्लेट साईज कुठला पाहिजे? कसं आहे म्हणजे आपल्याला प्राईस सांगा. बघा 40 रुपयाला आहे. आणि मोठा 50ला आहे. साईज आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या. 150. आणि हे बघा हे ना इथे आपलं हनुमान मंदिर आहे ना, त्याच्या अपोजिटलाच हे दादा बसतात. त्यांच्याकडे छान छान असे आहेत. हे बघा छान छान असे तुम्हाला डेकोरेटच्या वस्तू आहेत. आता आपण जाऊया अजून शॉपिंग करायला. काय काय आहेत ते बघूया पुढे. मला मोदक दिसतात आहेत पुढे छान छान असे. हे बघा सुंदर असे मोदक दिसतात. मोदक कसे आहेत दादा? 100 रुपये पाव किलो. कुठले पण का? ओके बघा मोदक मस्त मस्त आहेत. आणि मोठे मोदक कसे आहेत ते? 450 रुपये किलो. हे बघा सुंदर सुंदर मोदक आहेत, लाडू आहेत. छान असं गणपतीसाठी आपण आरतीसाठी हे म्हणजे हे दिसतं आहे. टाळ टाईप आहे. त्याचं प्राईस वगैरे काय दादा? हे 120 आहे. ओके मध्ये तुम्हाला सिंगल पीस तुम्हाला 200 मध्ये 200. ओके हे बघा सुंदर सुंदर दिवे दिसतात आहेत मला. समया दिवे आणि टाळं वगैरे किती छान छान असे टाळ आहेत त्यांच्याकडे. छान छान असे दिसतात आहेत. कबूतरखाना आहे. कबूतरखान्याच्या इथे बघा थोडीफार गर्दी दिसते मला. तर आता आपण समोर तुम्हाला लाडू सम्राटमध्ये चाललो आहेत, पण गर्दी बघा काहीतरीच दिसते भरपूर. ते लाडू सम्राटमध्ये आलेलो आहोत. तिथे आपण गर्दी बघू शकता तुम्ही लाडू डेपोमध्ये. तर आता आपण इथे प्राईस बघूया काय काय आहे ती. हे बघा प्राइसिंग बघा काय आहेत वेगवेगळे. हे बघा मी तुम्हाला ना प्राईस दाखवते लाडूची. लाडूची प्राईस आहे आणि गर्दी बघू शकता. ह्या शॉपला गर्दी आहे तर म्हटलं पुढच्या शॉपला जाऊया. पुढच्या शॉपला पण बघा काहीतरीच गर्दी आहे. ते बघा गर्दी बघा किती आहे. खूप गर्दी अशी आहे. म्हणून निघाले मी कारण की खूप गर्दी आहे इथे. तर आता मी तुम्हाला फुल मार्केटच्या गल्लीमध्ये दाखवते इथे काय काय स्टॉल आहेत ते. तर मग चला बघूया आपण. बघा मोठं असं फुल मार्केट भरलेलं आहे इथे. तर छान छान अशी फुलं वगैरे आहेत. हे बघा हार तुम्हाला फुलं भरपूर असं आहे. हे बघा फुल मार्केट पूर्ण असं सजलेलं आहे. आणि इथे तोरण वगैरे आहेत. हे बघा काही प्रसादांची दुकानं आहेत. हे बघा प्रसादांची पण दुकानं आहेत. फळं आहेत काही काही. हे बघा हे गौरीसाठी सुप्पं आहेत. सुप्पं पण आणलेली आहेत.
हे बघा इथे पण तोरणांची दुकानं आहेत. आणि हे बघा हे वेण्या आहेत इथे गणपतीसाठी लागतात ती. हे बघा गजरे आहेत. हे बघा प्रसादांची दुकानं तर भरपूर आहेत. कचरा तर बघा भरपूर असा कचरा आहे इथे. तर आता थोडंसं आपण शॉपिंग करता हे बघा इथे भरपूर मला काय काय दिसतंय. बघा फळांचं इथे आहे सगळं. हे बघा सगळं लाईट डेकोरेशनच्या वस्तू वगैरे पण आहेत छान छान अशा. हे बघा आणि हा पूर्ण असं दादर मार्केट फुल मार्केट आहे. तर इथे थोडीफार गर्दी दिसते मला. हे बघा पूर्ण अशी गर्दी आहे इथे. तुम्ही बघू शकता हे बघा फुल मार्केटला फुल गर्दी आहे. हे बघा गर्दी बघू शकता. इथे पाय ठेवायला जागा नाही आहे. फुल गर्दी आहे. हे बघा पूर्ण अशी गर्दी आहे इथे. मला छान छान कंठ्या दिसतात आहे. हे बघा छान छान कंठ्या आहेत गणपती बाप्पाच्या. सुंदर अशा कंठ्या आहेत. हे बघा छान छान कंठ्या आहेत. आणि इथे पण फ्लावर्स बघा खूप छान आहेत. आर्टिफिशियल फ्लावर्स डेकोरेशनसाठी. गौरीला पाहिजे असतील ना तुम्हाला डेकोरेशन करण्यासाठी ते बघा छान असे आहेत. काय आहे प्राईस वगैरे आपल्याकडे दादा स्टार्टिंग वगैरे कंठ्यांमध्ये? स्टार्टिंग वगैरे काय आहे कंठ्यांमध्ये? हे कितीवाले आहेत? 100 वाले. कुठले पण? ओके ते 150 रुपये आहे. 200 वाले 150 वाले. ओके हे बघा वेगवेगळी प्राईस आहे प्रत्येकाची. आणि कंट्या पण बघा छान छान कंट्या आहेत. आणि हे मुकुट वगैरे आहेत. कंठ्या आहेत वेगवेगळ्या मोत्यांमध्ये. हे बघा दिसतोय मला. त्याचं प्राइसिंग वगैरे काय दादा? 800 रुपये प्राईस. ते 500 वाले. त्याच्यामध्ये छोटं आहे का? कमी नाही प्राईस. ते नाही इथे सगळे तुम्हाला कपड्यांचे शॉप दिसतील. आणि कचरा तर बघू शकता. कचरा भरपूर झालेला आहे दादर मार्केटला. हे बघा कंठे बघा सुंदर सुंदर अशा कंठ्या आहेत. परत दाखवते. हे बघा वेगवेगळ्या प्राईसमध्ये कंठ्या आहेत इथे. परत वेगवेगळ्या छान छान. इथे फळ मार्केट आहे. फळ मार्केटला एवढी गर्दी नाही दिसत आहे. हे बघा पण फुल मार्केटला भरपूर अशी गर्दी मला झालेली दिसत होती. फळ मार्केट आहे हा. मंडळी थकली आहे मी शॉपिंग वगैरे करून. दादरला खूप गर्दी होती. पूर्ण बॅग भरून आणलेली आहे शॉपिंगची. तर आता कसं गावाला जायचं आहे तर छान छान अशी खरेदी केली. थोडीफार दाखवली तुम्हाला. थोडीफार दाखवताना नाही आली कारण की खूप गर्दी होती दादरला. तर आपण 2 दिवसात कोकणात जाणार आहोत. तर माझ्या चॅनलवर कोकणाचे व्हिडिओ येतच राहतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला परत एकदा सांगा कमेंट्स करून. आणि दादरला भरपूर गर्दी आहे. जरा सांभाळून जावं. आणि कसं गणेशोत्सवाच्या सगळ्यांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि व्हिडिओ हा आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. भटकंती दीपाली या यूट्यूब चॅनलला. तर मग चला मंडळी आपण इथेच थांबूया. अशी सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन यायचे. बाय मंडळी.